मी तुमची लाडकी चैताली शांताराम सुर्वे. तर मी आज घेऊन आले तुमच्यासाठी नवीन ब्लॉग, तो म्हणजे माहीम फेस्टिवल. तुम्हाला माहिती आहे की आता कोळीवाल्यांचा फेस्टिवल होता, तो माहीम समुद्राच्या जवळच होता. ते माहीम समुद्र तुम्हाला माहिती आहे की आपल्या चर्चच्या समोरच आहे, डेपो आहे तिथे बाजूलाच, तर वेस्टला आहे हे. तर तिथे बाजूलाच सी फूडचा फेस्टिवल होता. पूर्ण मस्त असं चिकन होतं, भाकरी होती, भात होता, त्याचा बोंबील, मोठमोठ्या सुरमया होत्या, खूप मोठ्या सुरमया होत्या. त्याचबरोबर पापलेट मोठमोठे होते. त्याचबरोबर तुम्ही बांगडे बघाल किंवा चिकनचं होतं तिकडे, चिकन तंदुरी होती. त्याचबरोबर खेकडे होते, सुकी मच्छीमध्ये जवळा होता, अंडी होती, हलवा होता, खूप सारी मच्छी होती तिथे. मला नावंसुद्धा माहीत नसते तेवढी तिकडे मच्छी होती आणि छान ताजी होती. आपल्यासमोर ती लोक फ्राय करून देतात, म्हणजे आपल्याला तिथे जेवण ताजं आणि गरम गरम भेटतं आपल्यासमोर. त्यामुळे कुठली काळजीच नाही वाटत. आणि तुम्ही ते गेलात का मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही इकडचं काय खाल्लं आणि तुम्हाला टेस्ट कशी वाटली. मला तर खूप आवडली तिकडची टेस्ट. त्याचबरोबर गाबोई वेगवेगळ्या होत्या. गाबोई ट्राय केलीत का तिकडची? तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा नक्की. माझा व्हिडिओ हा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ माझे कसे वाटतात ते नक्की सांगा मला. सोलकढीसुद्धा होती तिथे आणि खूप छान टेस्ट होती, म्हणून मला भूक पण लागली, म्हणून मी चिकन थाली मागवली. आणि त्याच्यावर मला चिकन थालीबरोबर आली चिकन थाली, भाकरी, भात असं मला आलं होतं आणि मी ते खाल्लं, टेस्ट केलं, खूप छान होतं. मेन गोष्ट म्हणजे समुद्राला लागूनच त्यांनी स्टॉल लावले होते, त्याच्यामुळे खूप छान हवा येत होती आणि गारगार हवेबरोबर मी खात होती. आणि त्यांनी जे डेकोरेशन केलं होतं ना, ज्या मी टेबलवर बसलो होतो तिथे माशांचे वेगवेगळे चित्र तिथे चिकटवले होते जायला, जसं कोलंबी असो, सुरमई असो किंवा पापलेट असो, असे नकली नकली त्यांनी लावून ठेवले, त्यामुळे खूप छान वाटत होतं. हे असं आपल्या वरली सिलिंग पण आपल्याला दिसत होता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.